नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर आज मला काहीतरी असं वेगळं करायचं मन करत होतं आणि माझ्याकडे खूप साऱ्या अशा मण्या पडल्या होत्या. चला दाखवते. तर हे सगळ्या माझ्याकडे मण्या होत्या आणि एवढे छान छान मण्या होत्या ना, तर मी याच्यापासून काहीतरी आज बनवणार होती. तर चला आपण करायला घेऊया. तर हे बघा, तर ही मणी तर वाव खूप छान होती. सगळ्याच मण्या छान होत्या, पण ह्या 2-3 मण्या खूप छान होत्या. तर चला, तर मी आता घेतले सुई आणि धागा. आता मी ह्याच्यामधून मण्या करणार. ह्या मण्यापासून ना मी सुंदर अशी माळी तयार करणार होती, श्री स्वामी समर्थ आणि माझ्या कृष्णांना. तर चला आपण करायला घेऊया. मला हा रेड कलरचा धागा भेटला, तो खूप जरा चांगला होता, म्हणजे त्यात चांगला होईल असा. तर मी एक एक मण्या घेऊन पेरायला लागले आणि या मण्या भेटतच सर्व मण्या ना अशा मिक्स झालेल्या. मला एक एक शोधून 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 मग मला माझी फायनली एक माळ तयार झाली. आणि बघा ना किती सुंदर दिसते ना. आणि त्याच्यामुळे मला छोटे छोटे रुद्राक्ष भेटलेले. म्हणजे ही माळ आहे ना स्वामींना होईल. छान दिसते ना किती. आता मी दुसरी माळ तयार करायला घेते. ही माळ होती श्रीकृष्णाला आणि ही माळ पण मला चांगलीच बनवायची होती. आणि मी एक एक मणी शोधत 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 माझी दुसरी माळ पण झाली आणि ही माळ पण खूप छान दिसत होती. बघा, छान वाटते ना. तुम्ही मला सांगा, तुम्हाला फर्स्ट वाली आवडली की सेकंड वाली आवडली? ही माझ्या कृष्णासाठी माळ आहे. आता मी तुम्हाला दोन्ही माळ दाखवते. किती छान वाटते ना. खूप आवडली मला. ही बघा, दोन्ही माळ. कोणती आवडली तुम्हाला? मला तर दोन्ही पण छान वाटल्या. तर तुम्हाला मी आता नीट दाखवते हातात घेऊन. हे बघा, छान दिसतात आहे ना. मी ना फर्स्ट वाली माळ आहे ना स्वामींना घालणार आहे. बघा, वाव किती छान दिसते. आणि स्वामी पण बघा किती खुश आहे. स्वामींना पण आवडली आहे माझी माळ. तर आता दुसरी माळ आपण श्रीकृष्णाला घालूया. बघा तर श्रीकृष्णावर कशी दिसते. वाव, छान दिसते ना. की श्रीकृष्णाला पण माझी माळ आवडलेली दिसते. आणि मग त्यांची तुळस पडलेली ती पण त्यांना परत वाहिली. आणि खरंच खूप छान दिसत होती. आणि म्हणजे गणपती बाप्पांना तर बघा माळ आहे. ही माळ तरी पण मी त्यांना बनवीन माळ, की मी त्यांच्यासाठी विकत आणलेली. पण मला तेव्हा ही एकच भेटलेली. छान, ही पण छान आहे. मी अशी बनवता नाही आली मला. आता मी तिसरी माळ बनवते. तर आता आपण बनवूया ब्राह्मणी देवीसाठी माळ. ही माळ मला खूप मोठी बनवायची होती, तर मला याला जास्त टाइम लागणार होता. आणि खूप टाइम पण झाला आणि मला भूक पण झाली. पण मुलं आता माळ झाल्यावरच मी जेवीन, म्हणून माझा हात एकदम फटाफट फटाफट चालत होता. आणि माझी बघा थोडी माळ करून झालेली. आणि मला ही पूर्ण धाग्याची माळ करायची होती, कारण तो फोटो थोडा मोठा आहे ना, तर मला मोठीच करावी लागणार. तुम्ही पण असं सामान असेल तर युज करता का? तर सांगा मला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.